श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावर आपलं प्रवचन निरूपण सुरू आहे. आज 23व्या श्लोकावर आपलं प्रवचन आता आपण करूया. रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षराक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम्. रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षराक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम्. भगवान सांगतात अर्जुनाला की मी माझ्या विभूती कुठल्या कुठल्या आहेत आणि त्याचं स्मरण केल्याबरोबर तुला माझं स्मरण होईल असं भगवान सांगतात. आणि म्हणून या श्लोकात भगवान सांगतात रुद्रांमध्ये मी शंकर आहे, भगवान शंकर. रुद्राणाम शंकरश्चास्मि वित्तेशो यक्ष राक्षसाम, आणि यक्षांमध्ये मी कुबेर आहे. वसूनाम पावकश्चास्मि, वसूमध्ये मी अग्नी आहे. मेरू शिखरिणामहम, आणि पर्वतांमध्ये मी मेरू पर्वत आहे. असं आपली विभूती भगवान सांगतात. तेव्हा 11 रुद्र आहे. मागे सांगितलं की 11 रुद्र आहे, 8 वसू आहे, 12 सूर्य आहेत, आणि सूर्य चंद्र आणि तारांगण असे मिळून 33 कोटी 33 प्रकारचे देवता आहेत. तेव्हा 11 रुद्र आणि 12 आदित्य. मागच्या वेळेला आदित्य बघितले, 12 आदित्य, आता 11 वसू, 11 रुद्र आणि 8 वसू आणि सूर्यचंद्र आणि तारांगण असे मिळून 33 कोटी देवता आहेत. तेव्हा भगवान सांगतात रुद्राणाम शंकरश्चास्मि. रुद्र हे 11 प्रकारचे रुद्र जे आहेत ते भगवान शंकराचे 11 अवतार आहेत. भगवान शंकराने 11 अवतार घेतले. आधी एवढे देव आहेत 33 कोटी, त्याच्यापैकी 11 रुद्र आहेत एका भगवान शंकरापासून. आणि म्हणून आपण त्या पंचायतनामध्ये एका भगवान शंकराची शिवाची आराधना केल्यानंतर या सर्व 11 रुद्रांची आराधना पूजा आपोआप होत असते. 12 आदित्य, एका सूर्याची उपासना पूजा केल्यानंतर 12 आदित्यांची पूजा आपोआप होते. एक अग्नीची पूजा केल्यानंतर 8 वसूंची पूजा आपोआप होते. तेव्हा असे 33 कोटी देवता आहेत. आणि देव आणि असुर यांचा संग्राम नेहमी होत असतो. देव आहेत तिथे असुरही आहेत. मग असुरांना परमेश्वराने भगवंतांनी मारून का नाही टाकलं? ते असुरही आणि देव आहे, म्हणजे हा संग्राम आहे. आणि या देवासुर संग्रामामध्ये देवांना मदत करण्यासाठी शंकराने 11 अवतार घेतले. हा भगवंताची लीला आहे. नुसते देव आहेत तर ते ऐश आरामात राहिले असते, त्यांनी विषयांचा भोग घेतला असता आणि त्यांनी परमेश्वराची काही आठवण त्यांना झाली नसती. म्हणून बरं आहे की राक्षस आहेत, दैत्य आहेत, असुर आहेत, ते स्वर्गावर हल्ला करतात आणि देवांचा आणि असुरांचा संग्राम होतो. देवांना भीती वाटते. तेव्हा या देवासुर संग्रामात देवांची मदत करण्यासाठी देव भगवंताला प्रार्थना करतात. त्या निमित्ताने तरी भगवंताचं स्मरण त्यांना होतं. भगवान त्यांच्यासाठी अवतार घेतात. देवासुर संग्रामात देवांना मदत करण्यासाठी शंकराने 11 अवतार घेतले.
आणि नुसतं संग्रामामध्ये दैत्यांचा वध करण्यासाठी आणि देवतांना मदत करण्यासाठी नुसता अवतार नसतो. ते जे शंकरांचे अवतार आहे 11, ते 11ही अवतार त्यांचे जे भक्त आहेत त्या भक्तांना धन धान्य समृद्धी रक्षण हे सर्व देण्यासाठी, बल बुद्धिबळ शरीरबळ हे सर्व देण्यासाठी, देव म्हणजे देणारे, हे देणारे आहेत म्हणलं. आणि म्हणून यांच्या प्रित्यर्थ या 33 कोटी देवतांच्या प्रित्यर्थ आपण यज्ञ करत असतो. ते आपल्याला देत असतात आणि आपणही त्यांना द्यायचं असतं. परस्परम भावयंता, की परस्परांना ते देत असतात. एकमेकाला सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, असं जे आहे ते कोऑपरेटिव्ह सहकाराचं तत्व पण असंच आहे. ते इथूनच घेतलं आहे. आणि ते सांगतात की सहकाराचं तत्व आम्ही कुठून घेतलं, तर आपल्या उपनिषद आपल्या वेदातूनच घेतलं. काय वन फॉर ऑल अँड ऑल फॉर वन. एका मनुष्यासाठी अनेक, जेवढी प्रजा आहे सर्वांनी त्याला मदत केली पाहिजे. आणि एका मनुष्याने त्याच्या मोबदल्यात इतरांना मदत केली पाहिजे. वन फॉर ऑल अँड ऑल फॉर वन. असं विना सहकार नाही उद्धार, असं त्यांचे. तेव्हा उद्धार हवा असेल तर देव आणि या देवता, 33 कोटी या देवता आणि मनुष्य यांचं अगदी जवळचं नातं आहे. त्या देवता भगवंतानी मनुष्यांसाठी निर्माण केल्या आणि त्या देवता मनुष्यांना काय काय देत असतात, त्यांना जे पाहिजे ते देत असतात. आणि त्याच्या मोबदल्यात यज्ञ संस्था अशी निर्माण केली भगवंतांनी. आणि यज्ञामध्ये जे काही आविर्भाग दिले जातात ते सर्व त्या देवतांना प्राप्त होतात. आणि म्हणून यज्ञाचं खूप महत्व आहे. परवा आपल्याकडे दत्त मूर्तीच्या स्थापनेचा कार्यक्रम सोहळा झाला. तर त्या यज्ञाच्या वातावरणातच त्या मूर्तीची स्थापना झाली. पूर्वी असं जे जे काही व्हायचं ते आधी यज्ञाला सुरुवात करायची आणि मग त्या यज्ञाच्या वातावरणामध्ये ते सर्व विधी, त्या सर्व गोष्टी होत असत. म्हणजे प्रत्येक गोष्टीला यज्ञीय वातावरण पाहिजे. आणि यज्ञ केल्यामुळे काय होतं, देवता तिथे प्रत्यक्ष हजर होतात आणि त्या सर्व काही देतात मनुष्याला. आणि म्हणून यज्ञीय वातावरण, अत्यंत पवित्र वातावरण असं असतं. लग्नामध्ये सुद्धा होम केला जातो. आपल्या प्रत्येक समारंभामध्ये होम करतात, यज्ञ करत असतात. त्या दिवशी आपण यज्ञ केला तेव्हा भगवान शंकरांनी 11 अवतार घेतले. हे कशा करता घेतले, तर देवअसुर संग्रामात ते विजयी झाले, देवतांना विजयी करून दिलं. पण नंतर ते 11 अवतार काही निघून गेले असं नाही म्हणत. ते 11 अवतार तिथेच राहिले. 11 अवतार अजूनही आहेत आणि त्यांचं अनुष्ठान केल्याने तर ते भक्ताला बळ, ऐश्वर्य, शांती, समाधान, सर्व काही समृद्धी, सर्व काही देतात. यश, कीर्ती, मान मरातब, सगळं काय, ऐश्वर्य, धन, संपत्ती, सगळं काही देतात. याच्यासाठी ते 11 अवतार, ते 33 कोटी देव आपल्याकडे आहे. लोक म्हणतात 33 कोटी तुमच्या ह्याच्यात एवढे देव कशाला, एक देव पाहिजे. पण तो एक देव काही सर्व तुमच्या याला प्रतिभा धावून येणार. त्यांनी अशी व्यवस्था करून ठेवली आहे. त्या देवाला कशाचा त्रास म्हणायचा, नेहमी तुम्ही हाक मारायचं सगळ्यांनी आणि त्या देवानी येऊन तुमचं हे करायचं. त्यांनी अशी व्यवस्थाच निर्माण केली. आणि म्हणून हे रुद्राचे 11 अवतार, कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी सुरभी यांच्यापासून हे 11 अवतार झाले. मग भगवान शंकर आधी झाले की हे कश्यप ऋषी आधी झाले. तर म्हणजे भगवान शंकर हे सर्व 11 रुद्रांचे अवतार भगवान शंकरांनी घेतले.
ते आधी शंकर होते. आणि भगवान शंकर हे म्हणजे नुसतं भक्तांना ऐश्वर्य देतात असं नाही. भगवान शंकर म्हणजे सद्गुरू आहे. सद्गुरूंचा पहिला अवतार तो कृतयुगामध्ये झाला, तो भगवान शंकराने घेतला. भगवान शंकर हे फार मोठे ज्ञानी ज्ञानी आहे. आणि त्याच्यामुळे केवळ ते हे देण्याघेण्याचं काम हे 11 अवतार त्याच्यासाठी ठेवलेले आहे. आणि ते स्वतः भक्तांना आपल्या ज्ञान देतात. तेव्हा हे 11 अवतार कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी सुरभी यांचे सुपुत्र आहेत. आणि त्यांच्यासोबत युद्धात हजारो रुद्रांचे सैन्य असुराचा नाश करीत होते. आणि रुद्रांचं कार्य केवळ असुरांचा संहार करणं एवढ्या पुरतं मर्यादित नाही. तर गीतेत भगवंतांनी सांगितलं की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगी युगी. असं आहे. म्हणजेच हे रुद्राचे अवतार आपल्या भक्तांचं रक्षण करतात. त्यांना धन संपत्ती संतती आयुरारोग्य आदी सर्व प्रदान करतात. देव म्हणजे देतात. तसेच त्यांचे शत्रूंचाही नाश करतात आणि त्यांचं जीवन सुखी समृद्ध करतात. ते भक्तांची काळजी घेतात, भक्तांचं पाप नष्ट करतात आणि त्यांच्या जीवनात ज्या नकारात्मक आणि वाईट शक्ती असतात त्याचा नाश करतात. त्या वाईट आणि नकारात्मक शक्तीचा नाश करून त्याला बल वीर्य शौर्य धैर्य आणि मानसिक आणि शारीरिक शक्ती हे 11 रुद्र देत असतात. बल वीर्य शौर्य धैर्य शारीरिक मानसिक शक्ती प्रदान करतात. तेव्हा शिवपुराणामध्ये या 11 रुद्रांची नाव आहेत. कपाली म्हणजे त्याच्या हातात कपाल असतं. मनुष्याचं जे कपाळ आहे ते असतं. पिंगल आहे. भीम आहे. भीम म्हणजे शक्ती देणारा. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, तोही रुद्रच आहे ना, रुद्राचा अवतार. तेव्हा भीम यज्ञ म्हणून असतो. तो भीम यज्ञ केल्यानंतर बल प्राप्त होत. जे कुस्तीगीर वगैरे असतात काय किंवा काही खेळ खेळणारे लोक असतात त्यांना बळ पाहिजे असतो, तेव्हा भीम यज्ञ म्हणून असतो. ते भीम यज्ञ करतात. त्याच्यानंतर विरूपाक्ष विलोहिता शास्त्रा अजपात अहिर्बुद्ध शंभू चंड आणि भाव हे 11 रुद्र त्यांची नावं पुराणांमध्ये दिलेली आहेत. आणि ते नुसतं 11 रुद्र आहेत असं नाही, हे काय ब्रह्मचारी आहे तसं नाही. ते हे 11 रुद्र यांच्या शक्ती आहेत, त्यांच्या पत्नी आहेत आणि ते सर्व गृहस्थाश्रमी आहेत. तेव्हा गृहस्थाश्रम किती महत्वाचा बघा. ह्या 11 रुद्रांच्या 11 पत्नी आहेत. त्यांचं नाव आहे धी वृद्धी उसाना पूर्णा नियुता सारपीस इला अंबिका इरावती स्वधा दीक्षा. असं त्या 11 रुद्रांच्या 11 पत्नी आहेत. त्यांचं नाव शाक्त पुराणांमध्ये आहेत. आणि पुराणांमध्ये दुर्गा देवीचं महात्म्य सांगितलंय. या दुर्गा देवीला सहाय्य करण्यासाठी म्हणून एक योद्धा म्हणून एक रुद्र या दुर्गेच्या बरोबर होता आणि तिथे तो सेनापती म्हणून त्या काम करतो आणि त्या राक्षसी सैन्याच्या विरुद्ध तो लढतो, असं पुराणांमध्ये सांगितलेलं. तसंच हे 11 रुद्र काय करतात, विश्वाची निर्मिती पालन पोषण आणि विनाश
उत्पत्ती स्थिती प्रलय, उत्पत्ती स्थिती आणि प्रलय ही सद्गुरु सिंधू वरी लहरी. उत्पत्ती स्थिती आणि प्रलय हे सद्गुरु सिंधूवरच्या लहरी आहेत. तसंच म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी हे तिन्ही देव आहेत. दत्तात्रय, दत्तात्रय परंपरा सद्गुरूंच्या ठिकाणी तिन्ही गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, असं बघितलं पाहिजे. कोणीतरी सांगत होतं, अरे सद्गुरूंच्याकडे असं नाही बघायचं म्हणून, ते मनुष्य देहानी आहे. आमचे भोसले सांगत होते कोणी एका भक्ताला, सद्गुरूंच्या बद्दल असं त्यांच्याकडे बघताना कसं बघायचं. गुरुर् ब्रह्मा, गुरुर्विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. आणि जेव्हा हे विसरायला होतं की सद्गुरूंच्याच ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही आहे, तेव्हा मग सद्गुरूंशी मनुष्य म्हणून व्यवहार होतो. आणि मग शंका, कुशंका, श्रद्धा हे सगळं त्याच्यातून निर्माण होतं. तेव्हा याचं स्मरण ठेवलं पाहिजे की हे सर्व जे वर्णन आहे हे 11 रुद्र कोण आहेत? भगवान शंकर, भगवान शंकराचे अवतार आहे आणि ते सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. मग सद्गुरूंचं पूजन केलं असताना सर्व 11 रुद्रांचं पूजन केल्याचं फळ मिळतं. तेव्हा ते सांगतात, रुद्राणाम शंकरश्चास्मी वित्तेशो यक्षराक्षसाम. वित्तेशो, वित्त म्हणजे धन, पैसा, आणि त्याचा ईश म्हणजे त्याचा जो देव आहे त्याला यक्ष असं म्हणतात. वित्तेशो यक्ष राक्षसाम. आणि जेवढे कोणी धनाढ्य असतील, टाटा बिर्ला किंवा आणखीन काही त्याच्यापेक्षा एलन मक्स वगैरे, त्या सर्वांमध्ये हे तर मनुष्य आहेत. देवांमध्ये जे मोठमोठे धनवान असतील, या धनवानामध्ये किंवा राक्षसांमध्ये सुद्धा जे धनवान असतील, यक्षांमध्ये जे धनवान असतील, त्यामध्ये कुबेर हा सगळ्यात धनवान आहे. कुबेर हा धनाची देवता आहे. तर भगवान सांगतात, यक्ष आणि राक्षसांमध्ये मी कुबेर आहे. यक्ष आणि राक्षसांना काय आवडतं म्हणजे खूप धन संपत्ती मिळवायची आणि तिचा संचय करून ठेवायचा. हल्ली सुद्धा श्रीमंत लोक काय करतात, खूप धन संपत्ती मिळवतात, मग तळघरात ठेवतात, मग कपाडात भिंतीत कुठेतरी लपवून ठेवतात, पण कधीतरी ते उघडकीला येतच मिळत नाही. काय तेव्हा ज्याला खूप धन संपत्ती तिचा संचय करण्याची जी आवड आहे त्याला यक्ष राक्षस असं म्हणतात. पण ज्याच्याकडे, परंतु त्यांचा जो देव आहे, जो प्रत्यक्ष संपत्ती देणार आहे, हे सर्व संपत्ती घेणार आहे, नुसती संपत्ती त्यांना पाहिजे, ते देऊ शकत नाही म्हणजे ते देण्याची त्यांची वृत्ती नाही. यक्ष राक्षसांचं काय की ते संपत्ती मिळवत असतात, पण देण्याची त्यांच्या ठिकाणी उदारता, औदार्य त्यांच्या ठिकाणी नाही. आणि म्हणून मनुष्यांमध्येही जे नुसती संपत्ती जमवतात पण देण्याची ज्यांची वृत्ती नाहीये, त्यांना यक्ष किंवा राक्षस असं म्हणतात. त्यांना बघा राक्षस आहे, खूप संपत्ती, लोक मोठं कौतुक करतात, त्याच्याकडे किती संपत्ती आहे, किती फ्लॅट आहे, किती बंगले आहेत, किती कार आहेत, किती शेती आहे, हे सगळं त्याचं कौतुक करतात लोक. पण खरं सांगायचं तर तो म्हणजे यक्ष किंवा राक्षस आहे म्हणाल. जेवढी ज्याच्याकडे जास्त संपत्ती तो राक्षस आहे. त्याच्या ठिकाणी राक्षसी वृत्ती येत जाईल, त्या संपत्तीमुळे त्याच्या ठिकाणी राक्षसी वृत्ती बळावत जाईल. आणि म्हणून सांगतात, याच्या उलट जो यक्षांचा मुख्य जो कुबेर आहे त्याची वृत्ती अशी नाही. कुबेराचं जे चित्र, त्याचा फोटो जो दाखवतात तो कसा आहे, त्याचे दोन्ही हात असे आहेत, दोन्ही हात असे समोर, जसे लक्ष्मीचे असतात हात, देणारे दान मुद्रेत त्याचे हात आहेत.
आम्ही एकदा एका ठिकाणी गेलो होतो. या कॉलेजचे मोठे ट्रस्टी होते. तर त्यांनी जो कुबेराचा फोटो लावून ठेवलेला. त्याचे हात असे होते. आम्ही म्हटलं हा कुणाचा फोटो आहे? भगवान विष्णूचा नाही, कारण भगवान विष्णूचा आम्ही बघितलं होते असे हात आहेत. आम्ही त्यांना म्हटलं भगवान विष्णू नाही, म्हणले हा कुबेराचा. अरे वा. पण म्हटलं ही दान मुद्रा आहे. हो म्हणले, कुबेर दान करतो ना, म्हणून दान मुद्रेत त्याचे हात आहे मला. तेव्हा लक्ष्मीचे हात सुद्धा तुम्ही बघा. लक्ष्मीच्या दोन्ही हाताचे तळवे असे समोर आणि खाली असं खालच्या बाजूला वळलेले असतात. म्हणून म्हण आहे ना, त्याचे हात असे आहेत, असे नाही. असे हात असणे म्हणजे घेणारा आणि असे हात असला म्हणजे देणारा. तेव्हा असा तो वित्तेश्वर यक्ष राक्षसाम, असा तो कुबेर. तो म्हणले मी यक्षराज कुबेर आहे. आणि कुबेर हा देत असतो, त्याच्यामुळे त्याची संपत्ती कधी कमी होत नाही. त्याची संपत्ती अनेक पटीने वाढते. जो देत असतो त्याची संपत्ती अनेक पटीने वाढते. आणि जो देत नाही तो राक्षस, आणि तो राक्षस असल्यामुळे त्याची संपत्ती कमी कमी होत जाते. तेव्हा यक्ष राक्षसांमध्ये मी कुबेर आहे असं भगवान सांगतात. म्हणून जो मनुष्य केवळ संपत्तीचा संचय करण्यातच आपलं आयुष्य खर्च करतो, बस काय त्याच्या आयुष्याचा उद्देश आहे, तर संपत्ती मिळवायची. आयुष्य खर्च करायचं, संपत्ती मिळवायची. खर्च काय करतो? आयुष्य. खरं प्रत्येक क्षण हा संपत्ती आहे. केवढी तरी संपत्ती आहे. तेव्हा तो आयुष्य खर्च करतो आणि संपत्तीचा संचय करतो, आणि तो कोणाला देत नाही. त्याच्यामुळे तो राक्षस आहे असं म्हणतात. आणि म्हणून सांगतात की दान केलं पाहिजे. दान केल्याने संपत्ती तर वाढतेच. दान केल्यामुळे संपत्ती वाढते आणि सर्व जी आसुरी वृत्ती आहे ती आसुरी वृत्ती नष्ट होते आणि तो मनुष्य पवित्र होतो. संपत्ती दान केल्यामुळे काय होतं की त्याची वृत्ती, त्याचा मोह त्या संपत्तीला निघून जातो आणि त्याला एक प्रकारचा आनंद होतो. आणि दुसरीकडे त्याची संपत्ती वाढतच असते आणि तो परमेश्वरी कार्यास तो खर्च करत असतो. पण परवा असा कार्यक्रम झाला, एवढा सुंदर. डॉक्टर किरण मुळे यांनी आपलं जे काही धन आहे ते मुक्त असताना त्यांनी सर्वांना बोलावलं. सर्वांना जेवण खावण सगळं कसा एकदम छान सोहळा, अत्यंत सुंदर असा सोहळा झाला. सर्व म्हणत होते. नंतर आम्हाला फोन केला काय, म्हणाले सद्गुरू एवढा तो तिथे भारल्यासारखं झाला. तो म्हणले एक प्रकारचा ओरा, आणि तुम्ही तिथे होतात, तुमचं तेज सर्वकडे भरलेलं आहे असं वाटत होतं. त्या संपूर्ण वास्तूमध्ये असं तेज, सगळीकडे तेज वाटत होतं. तेव्हा हे सर्व त्या धनाचा विनियोग हा भगवंताच्या कार्यासाठी जेव्हा होत असतो, तेव्हा तिथे सर्व पावित्र्य सद्गुरूचं अधिष्ठान असल्यामुळे तिथे पावित्र्य सगळं होत असतं आणि तिथे यज्ञ होतो, तिथे मूर्ती स्थापना होते आणि सर्व भक्तांचे भाव एकत्रित होतात. असं ही संपत्ती याच्यासाठीच तर आहे ना, नाही तर दुसरं कशासाठी आहे. आणि एवढा आनंद तिथे होत असतो, सर्वांना एवढा आनंद होतो. आणि म्हणून हे सांगतात, जो उदार आहे तो सद्गुरु कार्यात आपली संपत्ती दान करत असतो आणि त्यांनी संपत्ती दान केल्यामुळे अनेक पटीने त्याची संपत्ती वाढते आणि तो कुबेराप्रमाणे सर्वात धनाढ्य होतो. त्याची संपत्ती कधी कमी होत नाही. आणि म्हणून भगवान सांगतात, वित्तेशो यक्ष राक्षसाम, मी यक्ष आणि राक्षसांमध्ये वित्तेश म्हणजे कुबेर आहे. म्हणून जो सद्गुरूंना धनाचे दान करीत नाही तो राक्षस, आणि जो सढळ हाताने सद्गुरूंना धनाचं दान करतो तो परम उदार कुबेर होय असं भगवान सांगतात. रुद्राणाम शंकरश्चास्मि वित्तेषु यक्ष राक्षसाम
वसूनां पावकश्चास्मि मेरू शिखरिणाम शिखरिणाम अहम. आता वसूनां पावकश्चास्मि, हे सर्व ब्रह्मांड, पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि सूर्यचंद्र. वसू म्हणजे कोण हो? वसू म्हणजे जे वसतात, की जे वसवतात, त्याला वसू असं म्हणतात. ही पृथ्वी ज्यांनी वसवली, प्रदेश ज्यांनी वसवले, वसाहत निर्माण केली, या पृथ्वीच्या पाठीवर वसाहत निर्माण केली. कसं? तर आपल्या गुणधर्माने, आपल्या शक्तीने. पृथ्वी वसू, पृथ्वीला वसू का म्हणतात? कारण पृथ्वीवर सर्व मनुष्य प्राण्यांची वसाहत आहे. इतरही प्राण्यांची सर्व वसाहत या पृथ्वीवरच आहे. वृक्ष आहेत, वेली आहेत, सागर आहे, जल आहे. तेव्हा इथे वसाहत आहे. इतर इतर ग्रहांवर वसाहत आहे नाहीये. कारण काय? की सगळी तत्व नाहीये तिथे. वसूनाम पावकश्च, तिथे मनुष्य वस्ती नाहीये. आता हे काय सायंटिस्ट लोक कुठे आहे का वस्ती बघायला जातो. अरे कुठे नाहीच आहे म्हणले. असतील कशी? आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे काय, ही वसू म्हणजे जिथे जिथे वस्ती होऊ शकते, जिथे काय काय पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टी असेल तर तिथे वस्ती होऊ शकेल. पंचमहाभूत आधी पाहिजे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि त्यांच्यानंतर सूर्य, चंद्र आणि नक्षत्र. सूर्य, चंद्र आणि नक्षत्र. तर सूर्य, चंद्र, नक्षत्र असतात. पृथ्वी तत्व आणि जलतत्व पाहिजे. जलतत्व पाहिजे आणि अग्नितत्व पाहिजे. अग्नितत्व नसेल तर सगळीकडे बर्फच तिथे असतो. तिथे मनुष्यांना किंवा प्राण्यांना राहण्यालायक ते होत नाही. आणि म्हणून अग्नीचं खूप महत्व आहे. म्हणून वसुनाम पावकश्चास्मि, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि सूर्य, चंद्र, हे अष्टवसू जे आहे, सूर्यचंद्र नक्षत्र, हे 8 जे आहे ते अष्टवसू आहेत. 33 कोटी देवतांमधले हे 8 आहेत. 12 आदित्य, 11 रुद्र आणि हे 8 वसू आणि इंद्र आणि प्रजापती. इंद्र आणि प्रजापती हे 2 असे 33 कोटीचे देव आहेत. तेव्हा इथे वसूंच्या मध्ये मुख्य कोण आहे तर पावक. पावक म्हणजे अग्नी. अग्नीशिवाय काही गोष्टी घडू शकत नाही. अहो, चंद्रावर जायचं तरी अग्नी पाहिजे. अग्निबाण म्हणतात त्याला, अग्निबाण. त्याला अग्निबाण का म्हणतात? कारण तो अग्नी त्याला शक्ती देतो, तेव्हा तो ते रॉकेट चंद्रावर जातं म्हणाले. नाही तर नाही जाणार. पृथ्वी तत्वाचं तेवढं बळ नाही. जलतत्वानी काय आपल्याला रॉकेट नेता येणार नाही. वायू तत्वानी काय नेता येणार नाही. तेव्हा म्हणाले एकच तत्व असं आहे की जे सर्व वहन करून नेतो. अग्नीचा गुणधर्म काय? दहन. दहन म्हणजे जाळून टाकणे, जाळणे, दहन करणे. आणि वहन नुसतं दहन करणे असं नाही. वहन म्हणजे वाहून नेणे. म्हणजे अग्निबाण वाहून नेतो. विमानात इंधन भरतात आणि म्हणून विमानावरती उडतात, वाहून नेतात. कारमध्ये पेट्रोल भरतात आणि म्हणून तिथे इग्नाइट होतं, इग्निशन असं. आणि त्याच्यामुळे ती कार चालते. अग्नीमुळे कार चालते. ते जे काही वाहन चालतं कुठेही असो, जलामध्ये असो, पृथ्वीवर असो, आकाशात असो, ते अग्निशिवाय नाही चालणार. म्हणजे अग्नी जसा दहन करतो तसं वहनही करतो. म्हणून जो वहन करतो म्हणून त्याला अश्व असं म्हणतात. म्हणून अश्वशक्तीमध्ये ते किती हॉर्स पॉवर असं म्हणतात. किती हॉर्स पॉवरचं इंजिन आहे असं.
त्याचे असत. अश्वशक्ती म्हणजे ती अग्नीची शक्ती आहे किंवा बैलाची शक्ती. म्हणून अग्नीला अश्व म्हटलंय, अग्नीला वृष असं म्हटलंय आपल्या वेदामध्ये, कारण तो वहन करून येतो. आणि म्हणून त्याला वृष असं म्हणतात, अश्व असं म्हणतात. आणि अग्नीमध्ये आपण आहुत्या देतो, त्या आहुत्या सुद्धा तो देवतांना स्वर्गामध्ये पोहोचवतो. त्यांच्या त्यांच्या लोकांमध्ये त्या आहुत्या पोहोचवतो. तिथे कुठलं रॉकेट, कुठलं विमान जाऊ शकत नाही. आणि म्हणून अग्नीमध्ये टाकलेले पदार्थ किती सायंटिफिक आहे. आपल्या सर्व पूजा विधीमध्ये, हवन यज्ञामध्ये सर्व सायन्स याच्यातच आहे. की त्या यज्ञामधून त्या देवतांना सर्व हविर्भाग प्राप्त होतात. मग ते देव ज्या ज्या ठिकाणी राहत असतील, कोणी स्वर्ग लोकात राहत असतील, कोणी महर लोकात राहत असतील, कोणी तपो लोकात राहत असतील, कोणी जन लोकात राहत असतील, आणि ब्रह्मदेव हा ब्रह्मलोकात, प्रजापती हा ब्रह्मलोकात, ओम प्रजापतये स्वाहा असं म्हटल्यावर ब्रह्मलोकात कोणाची हिंमत आहे का हो ब्रह्मलोकात पोहोचवण्याची? प्रजापतीला, ब्रह्म्याला जे हवीर द्रव्य आपण टाकतो ते देण्याची कोणाची हिंमत नाही ना. 14 भुवनाचं ब्रह्मांड आहे, सगळ्यात शेवटी ब्रह्मदेव राहतो. प्रजापतये स्वाहा, इदम प्रजापते इदम नमो. म्हणजे एकीकडे मंत्र शक्ती आणि एकीकडे अग्नीची शक्ती, अशी दोन्ही मिळून ते त्या देवतांना त्या चतुर्दशी भुवन ब्रह्मांडामध्ये तिथे ते प्राप्त होत असतो. म्हणून अग्नीला वसुनाम पावकश्चाश्मी, सर्वांना वसवलं आहे. 33 कोटी देवांना वेगवेगळ्या लोकांमध्ये वसवलंय. कोणी? अग्नी नसता तर तिथे ते वसले नसते. आधी कुठल्या घरात राहायला गेलं तर विचारतात तिथे गॅस आहे की नाही, हे आधी विचारतात. इलेक्ट्रिसिटी आहे की नाही, गॅस आहे. म्हणून वसुनाम पावकश्च अस्मी असं भगवान की तो वसवण्याचं काम करतो. पृथ्वीवर सुद्धा मनुष्यांना वसाहत करण्यासाठी अग्नी. आणि मेरू पर्वत, शिखरांमध्ये मी मेरू पर्वत आहे असं भगवान सांगतात. मेरू शिखरिणाम अहम म्हणजे मी. शिखरिणी म्हणजे शिखर असलेले जे पर्वत आहे त्याच्यामध्ये मी मेरू पर्वत आहे. मग मेरू पर्वताचं आणि इतर पर्वतांचं काय तुलना केली तर काय दिसून येतं? पर्वतांमध्ये मेरू पर्वताचं एवढं महात्म्य काय आहे? म्हणजे आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये या मेरू पर्वताला अत्यंत पवित्र आहे. तो अत्यंत रहस्यमय आहे. त्याचं रहस्य मनुष्य जाणू शकत नाही असं पर्वत आहे. आणि तो ब्रह्मांडाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्याचं लोकेशन काय आहे? काय आपण म्हणतो लोकेशन पाठवा, कोणी एकमेकाला म्हणतो जरा लोकेशन पाठवा. तेव्हा मेरू कुठे आहे? मेरू पर्वत, त्याचं जरा लोकेशन पाठवा असं म्हटलं तर त्याचं लोकेशन काय आहे? अत्यंत रहस्यमय पर्वत आहे आणि ब्रह्मांडाच्या अगदी मधोमध तो आहे. म्हणून आता ब्रह्मांडाच्या मधोमध काय आहे? पृथ्वी आहे. पृथ्वीच्या वर पृथ्वी सहित सप्तलोक आहे, सप्त ऊर्ध्वलोक आहे. भूर भुवा स्वाहा, भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, जनलोक, तपोलोक, महरलोक आणि ब्रह्मलोक किंवा सत्यलोक असे 7 लोक आहेत. आणि मध्ये पृथ्वी आहे. आणि सप्त पाताळ आहे. अतल वितल सुतल तलातल रसातल पाताल असे सप्त पाताळ आहेत. आणि हे ब्रह्मांड आहे. 7 लोक खाली आणि 7 लोक वरती, असं हे पूर्ण चतुर्दश भुवन ब्रह्मांड असं आहे. 14 भुवनाचं ब्रह्मांड आहे.
आणि म्हणून म्हणतात अखिल भुवन ब्रह्मांड नायक सद्गुरू असे ते म्हणतात. पण त्यांना अखिल भुवन ब्रह्मांड नायक म्हणजे काय ते माहिती नाही. 14 भुवनांचं हे ब्रह्मांड आहे. वरती 7 लोक, खाली 7 लोक, मध्ये पृथ्वी आहे. हा मेरू पर्वत कुठे आहे? अगदी ब्रह्मांडाच्या मधोमध आहे, मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजे पृथ्वीवर आहे. किंवा आणि त्यातही तो नाभीस्थानी आहे. जसं नाभीचं जे स्थान आहे आपल्या शरीरामध्ये अगदी मधोमध आहे. शरीराच्या अगदी मधोमध नाभी स्थान आहे. म्हणून नाभी ही फार महत्वाची समजली जाते. नाभीमधून 72,000 नाड्या जातात आणि सर्व शरीरामध्ये पोषक तत्व आपल्या पोहोचवतात. तेव्हा म्हणले नाभीस्थानी, जसं शरीरामध्ये या नाभीचं महात्म्य तसं या ब्रह्मांडामध्ये या मेरू शिखराचं, या मेरू पर्वताचं महात्म्य आहे. आणि तो पृथ्वीवरील सर्व पर्वतामध्ये सर्वात उंच पर्वत आहे. पृथ्वीवर जेवढा पर्वत आहे. आता बघा एवढी गंमत आहे, ब्रह्मांडाच्या मध्ये पृथ्वी आहे आणि पृथ्वीवर मेरू पर्वत आहे. बघा म्हणजे किती भाग्य आहे आपलं की मेरू पर्वत हा पृथ्वीवर आहे आणि तो मेरू पर्वत त्याच्यावर संपूर्ण ब्रह्मांड आधारलेला तो पिलर सारखा आहे. जसा असं कल्पना करा आपण की एक मोठा पिलर, हल्ली मोठमोठ्या बिल्डिंग तयार होतात किंवा पूल वगैरे बांधतात, असे पिलर असतात, मोठमोठे पिलर असतात. तर इथे हे टेक्नॉलॉजी आपल्याकडची, असं अजून कोणी केलेलं नाही की एका पिलरवर सर्व काही, पूर्ण ब्रह्मांड एका पिलरवर सगळं शहर असे येईल पुढे टेक्नॉलॉजी. काही देशामध्ये असं आहे की एका पिलरवर असे 4, 5, 10 घरं असं बंगले बांधलेले आहेत एका पिलरवर. म्हणजे ते कल्पना तीच आहे म्हणा की 14 भुवनाचं ब्रह्मांड आणि हा मेरू पर्वत मधोमध आहे ब्रह्मांडाच्या, म्हणजे पृथ्वीवर आहे. आणि त्या मेरू पर्वत असा सरळ वरती गेलाय, अंतरिक्षात गेलेला आहे. पृथ्वीवर आहे तो, पृथ्वीतून निघाला आणि तो अंतरिक्षामध्ये गेला. म्हणजे जसा पिलर आपण निर्माण केला असेल. हल्ली एवढे गगनचुंबी इमारती असतात आणि त्या इमारतीमध्ये टावर म्हणतात त्याला, त्या टावर मध्ये 150-200 अशी मजली असतात. अमेरिकेमध्ये ट्विन टॉवर ते पडलं म्हणाले, ट्विन टॉवर. पण हा मेरू पर्वत हा जगाच्या उत्पत्तीपासून जो आहे तसंच आहे आणि जगाच्या अंतापर्यंत राहणार. आणि या मेरू पर्वतावर हे सगळे लोक आहेत. कुठला पृथ्वी लोकातून तो निघालाय. पृथ्वी लोक तर त्याच्या पायाशी आहे. भुवर लोक, त्याच्यानंतर स्वर्गलोक, जनलोक, तपोलोक, महरलोक आणि ब्रह्मलोक, असे सर्व लोक तिथे 14 भुवन, पुढचे 7 भुवन वरती आहेत. हे आपल्याला का दिसत नाही? तर आपल्याला भुवर लोकच तर दिसत नाही म्हणून. आणि म्हणून सांगतात की हिमालयात असं कैलासाचं केवढं रहस्यमय आहे. कैलासावर कोणी जाऊ शकत नाही. कारण काय? कैलासाचं महात्म्य असं आहे की सायंटिस्ट लोक तिथे गेले पण त्यांना एवढी भीती वाटली तिथे, म्हणजे पुढे जाऊ शकले नाही. मध्ये चायना वाले तिकडे त्यांनी आपले विमान घेऊन गेले होते, पण ते एवढे घाबरले, त्यांना काहीतरी असं तिथे दिसलं असतं आणि मग तिथे त्यांनी ते बंदच केलं जाणार. तेव्हा या कैलास लोक हा पहिला लोक आहे. कारण भुवर लोक, कैलास म्हणजे काय? भुवर लोक, भुवा तिथे म्हणले सगळे
पिशाच्य लोक राहतात. पिशाच्यांची वस्ती आहे, म्हणजे जे भगवान शंकराचे गण आहेत त्यांची वस्ती आहे. कैलास पर्वत हा पहिला आहे, तो भुवर लोक आहे. तिथेच तर जाऊ शकत नाही. तर म्हणले स्वर्गात लोक, स्वर्गात म्हणले फक्त तो युधिष्ठिर, तो सदेह गेला. युधिष्ठिर फक्त सदेह गेला, बाकी म्हणले मृत्यूनंतर त्या स्वर्ग लोकात जातात. आणि इतर लोकात तपश्चर्यावान लोक, जशी जशी ज्याची तपश्चर्या असेल तसे तसे ते वरच्या लोकात जातात. म्हणजे मनुष्यही जातात, तपश्चर्यावान ऋषी. आणि देवताही त्या 33 कोटीच्या ज्या देवता आहेत त्या त्या 7 भुवनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे वेगवेगळे ठिकाण आहेत. त्या मेरू शिखरावरही अनेक शिखर आहेत, वरवर वरवर 14 भुवन तिथे, 7 भुवन तिथे वसलेली आहेत. आणि तिथे ते लोक राहतात, त्या 33 कोटी देवता राहतात. आणि म्हणून देवता मनुष्याला घेऊन जातात. मागे आपण बघितलं होतं की ज्याची जेवढी तपश्चर्या असेल तेवढ्या वरच्या लोकात तो जातो. स्वर्ग लोकात सुद्धा देवता घेऊन जातात. जनलोक, तपोलोक, महरलोक, सत्यलोक, या सगळ्या या देवता तिथपर्यंत जातात, त्या देवता त्याच्या पलीकडे जातात, असं त्याला घेऊन जातात. आणि काही देवता आहेत त्याला म्हणले यमलोकात घेऊन जातात. जो असा भगवंताची भक्ती करत नाही तो तिकडे जातो. किंवा मेरू पर्वतावर आहे 33 कोटी देवता राहतात. कुठे हो? कुणी म्हणाले आकाशात राहतात. अरे आकाशातून कुठे? त्याचं लोकेशन आहे म्हणाल. काय ब्रह्मदेव शेवटच्या ब्रह्मलोकात राहतो. आणि ऋषीमुनी त्यांच्या तपश्चर्येप्रमाणे ते काही ऋषीमुनी ब्रह्मलोकात राहतात, काही त्याच्या खालच्या लोकात राहतात. तशाच देवता सुद्धा त्यांच्या त्यांच्या अधिकाराप्रमाणे या वरच्या 7 लोकात राहतात. तेव्हा हा जो मेरू पर्वत आहे हा असा म्हणजे देवतांचं राहण्याचं ठिकाण आहे. 33 कोटी देवतांचं राहण्याचं ठिकाण आहे. आणि हा पर्वत म्हणजे याच्यावर सोने, चांदी आणि बहुमूल्य धातू, बहुमूल्य वस्तू या मेरू शिखरावर आहेत. आणि म्हणून भगवान सांगतात की अरे सर्व तू पर्वत बघितल्यानंतर आपण पर्वताला नमस्कार करतो. गिरनार म्हटलं की आपण दत्तगुरु राहतो, कुठल्याही पर्वताला आपण नमस्कार करतो. पण या पर्वतांमध्ये सुद्धा मेरू पर्वत हा विशेष का आहे? आता विशेष त्याचं विशेषत्व सांगितलं आपण. 33 कोटी देवता राहतात आणि ब्रह्मदेव राहतो. आणि म्हणून भगवान सांगतात की हा मेरू पर्वतांमध्ये मी मेरू पर्वत आहे. हा पृथ्वीचं याचं लोकेशन काय मिळेल? पृथ्वीवर याचं लोकेशन कुठे आहे हो? तर हा उत्तरेकडील प्रदेशात आहे, म्हणजे जे हिमालय आहे ना, हिमालयात हा आहे. पण माहिती नाही का लोकांना कुठे आहे? हा उत्तराखंड आहे म्हणे, उत्तराखंड मध्ये आहे. उत्तराखंड मेरू पर्वत हा उत्तराखंडात आहे. आणि हिमालय पर्वत आहे पण तो दिसत नाही म्हणा. हिमालय पर्वत दिसतो पण हा मेरू पर्वत दिसत नाही. आणि हा सममितीय असा आहे, याच्या सगळ्या शिखरावर सोनं, चांदी, रत्न आणि याची शिखर सगळे अंतरिक्षात गेली आहे. त्यामुळे काय तो दिसत नाही. तेव्हा मेरू पर्वत याला म्हणाले ब्रह्मांडामध्ये सर्वोच्च स्थान आहे. आणि यजुर्वेद आणि इतर वेद जे आपले 4ही वेद आहेत, रामायण, महाभारत, पुराण आहेत, यांच्यामध्ये या सर्व देवतांच्या या कथा आहेत. आणि त्या कथांमध्ये मेरू पर्वताचा उल्लेख आहे, वारंवार येतो. कारण देवता या
मेरू पर्वतावरच राहतो आणि त्याच्यामुळे हा देवतांचं राहण्याचं ठिकाण म्हणून हा पूज्य मानला जातो सर्व पर्वतांमध्ये. आणि म्हणून भगवान सांगतात की या मेरू पर्वताचं जेव्हा तुम्हाला स्मरण होईल तेव्हा म्हणाले तो माझी विभूती आहे, माझं स्मरण होईल. कारण हे चतुर्दश भुवन ब्रह्मांड हे भगवंतानी निर्माण केलंय. शेवटी हे 14 भुवनांचं ब्रह्मांड भगवंतानी स्वतः निर्माण केलंय. आणि म्हणून मेरू पर्वत त्याचं स्मरण केल्यानंतर भगवंताचं स्मरण होतं. आणि म्हणून मेरू शिखरिणाम अहम असं भगवान म्हणतात. रुद्राणाम शंकरश्चास्मी वित्तेशो यक्ष राक्षसाम वसूनाम पावकश्चास्मी मेरू शिखरिणाम अहम. श्री गुरुदेव दत्त.